जंगलातला नक्षलवाद जो आहे तो आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था या मार्गाने मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणावा लागेल आणि तो आणला जातोय आणि त्याला यश मिळतंय हे निश्चितच आहे. त्यासाठी काही विशेष कायदे लागले तर ते सुद्धा केले पाहिजेत, जसं महाराष्ट्रात नुकताच कायदा करण्यात आला. कारण की आपली न्यायव्यवस्था बघता कुठल्याही गोष्टीचा निकाल लागायला खूप वेळ लागतो, उशीर लागतो. आणि जिथे सुरक्षेचा मुद्दा आहे तिथे असा उशीर झालेला आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे काही गोष्टींसाठी वेगळे कायदे असणं सुद्धा आवश्यक आहे, तेही केले जातात. पण शहरी नक्षलवाद जो आहे, जो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो पुन्हा नवीन आव्हान आपल्यासमोर उभं करणार आहे. कारण की जसं मी सांगितलं की त्यांना शेवटी व्यवस्था नष्ट करायची. आता हा जो जंगलातला नक्षलवाद अयशस्वी झाला असं त्यांच्या लक्षात आलं तर ते कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने नवीन आव्हान आपल्यासमोर उभं करतील, देशासमोर उभं करतील. कारण की जसं मी सांगितलं की त्यांचं म्हणणं हे आहे की भारताची राज्यघटना किंवा भारत सरकारचं अस्तित्व किंवा भारत देशाचं अस्तित्व ज्या क्षणी निर्माण झालं तो त्यांच्या दृष्टीने जर काळा दिवस असेल तर तो ह्या देशासमोर वेगवेगळी आव्हानं उभी करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार हे निश्चित आहे. आणि ते अतिशय शक्तिशाली आहेत. जसं मी सांगितलं की अनेक संस्थांवरती, अनेक इन्स्टिट्यूशन्सवरती त्यांचा ताबा आहे. त्यांनी त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला आहे. तर त्यामुळे आज जंगलातला नक्षलवाद संपला तर उद्या दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारे ते देशासमोर आव्हान उभं करणार, देशात पुन्हा अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, हिंसा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून याबद्दल जागरूक राहणं हेच आवश्यक आहे. मुळात नक्षलवाद ही डावी विचारसरणीच आहे. त्यामुळे नक्षलवादाबद्दल नाही हे म्हणणं चुकीचं आहे. जर ती डाव्या विचारांच्या संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी असेल तर त्यात नक्षलवाद आलाच, कारण की तो सुद्धा डावाच विचार आहे. हे एक भाग झाला. आणि दुसरं असं की ज्या विचाराचा गाभाच मुळात विध्वंस आहे, ज्या विचाराच्या लोकांचं म्हणणंच हे आहे की भारताची राज्यघटना लागू झाली तो दिवस आमच्या दृष्टीने काळा दिवस होता, ज्या विचाराचे लोक अशा उघड घोषणा देतात की भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, JNU सारख्या डाव्या विचाराच्या प्रभुत्व असलेल्या संस्थेतच अशा घोषणा दिल्या जातात. याचा अर्थच हे देशविरोधी कारवाया करणारे लोक आहेत. आणि त्यांचा हिंसेवर आणि अराजकावर पूर्णतः विश्वास आहे ते स्वतःच जाहीरपणे सांगतात. म्हणजे यात काही कोणी त्यांच्यावर आरोप करतोय असं नाही. त्यांचं म्हणणंच आहे की आमचा मार्ग हा अराजक आणि हिंसेचा मार्ग आहे आणि आम्ही प्रस्थापित व्यवस्था पूर्णपणे नष्ट करणार. तर हे विचार जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचे असतील, आपल्या देशाच्या दृष्टीने जर त्यांना नियंत्रणात ठेवणं हे आवश्यक असेल आणि देशविरोधी कारवाया उघडपणे करणाऱ्या लोकांवरती जर अंकुश ठेवायचा असेल तर हे कायदे डाव्या विचाराच्याच संस्थांवरती किंवा संघटनांवरती करावे लागतील. कारण त्यांचाच हा विचार आहे. तेच फक्त असं म्हणतात की आम्ही अराजक आणि हिंसा निर्माण करून त्याच्या आधारे आम्ही व्यवस्था नष्ट करणार. तेच असं म्हणतात की भारत तेरे तुकडे होंगे. तेच असं म्हणतात की राज्यघटना निर्माण झाली तो आमच्या दृष्टीने सगळ्यात काळा दिवस होता. तर त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कायदे करावे लागणारच. यात मला विशेष काही त्यात वावगा आहे असं वाटत नाही.